हरिओम. अमृतानुभव. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 3. वाचारुणोत्तीर्ण. ओवी क्रमांक 7. तेवी अविद्ये सवे चौघी वेचती जीवे, तत्वज्ञानाचे नि नावे उठतीच इया. अर्थात अविद्येसह जरी चारी वाणी लुप्त होत असल्या तरी त्या तत्वज्ञानाच्या रूपाने शिल्लक असतात. अविद्येसह चारी वाणी लुप्त होतात याचा अर्थ असा नव्हे की असा योगी मुका होतो, तो बोलू शकत नाही, असा गैरसमज होऊ नये म्हणून माऊली अशा योग्याला या चारी वाणी कशा प्रसन्न होतात ते या ओवीत सांगत आहेत. हा अध्याय म्हणजे माऊलींची स्वानुभूती आहे हे पदोपदी प्रत्येक ओवीला लक्षात घ्यावे. अविद्या नष्ट झाल्यामुळे तेथे आत्मज्ञान प्रविष्ट होते. या योगे अविद्येला साथ देणाऱ्या चारी वाणी आता अध्यात्माला साथ देऊ लागतात. हेच त्यांचे अविद्येमधून लुप्त होणे आहे. या विश्वात काहीही पूर्णपणे नष्ट होत नाही. यामुळे या विश्वात नष्ट होणे याचा अर्थ जुन्या आविष्कारामधून नवीन आविष्कारात बदल होणे असा आहे. या योगे आता या चारी वाणी अध्यात्म तत्वज्ञानाचा उद्घोष करू लागतात. यामुळे योग्यांची भाषा वाङ्मयाच्या दृष्टीनेही समृद्ध असते. ती नुसतीच शुद्ध असते असे नाही, तर ती पवित्रही असते. ओवी क्रमांक 8. हा तत्वज्ञान दिवा मरोनी इही लावावा, तरी हाही क्षीण लेवा बोधरूपेची. अर्थात अज्ञान दूर होऊन चारी वाचाद्वारे तत्वज्ञानाचा दिवा उजळतो, तथापि या बोधरूपाचेही ओझे होते. भौतिकाचा अज्ञानाचा नाश होऊन अध्यात्म आत्मज्ञान उजळते हे सत्य आहे. यासाठी चारी वाणी आता भौतिकाऐवजी अध्यात्माला साथ देऊ लागतात. तथापि माऊली सांगतात की याचाही क्षीण होतो, कारण अज्ञान ज्ञान भौतिक अध्यात्म या पलीकडे मुक्ती आहे. माऊली सांगतात की असे असले तरीही येथे अध्यात्माची सेवा करावी. सकल जनांना आपली आध्यात्मिक अनुभूती विशद करून त्यांना आत्मज्ञानासाठी, साक्षात्कारासाठी, मुक्तीसाठी उद्युक्त करावे. हे प्रभुविभूचे काम आहे, ते नेटाने सुरूच ठेवावे. या योगे आपलीही प्रगती होऊन आपली सायुज्य मुक्तीची यात्रा तीव्रतेने सुरू होते. तरीही आपली सेवा तशी सुरू राहते. आता आपण साक्षीत्वाने याचा आनंद घेऊ लागतो. यथाकाळी आपण सायुज्य मुक्त होतो. आता आपल्याकडून हे प्रभुविभूचे कार्य केव्हा आणि कसे होत राहते ते आपल्यालाही समजत नाही. ओवी क्रमांक 9. येऊनी स्वप्न मेळवी, गेलिया आपणपा दावी, दोन्ही दिठी नांदवी नीद जैशी. अर्थात झोप असताना स्वप्न पडते आणि झोप जाताना जागृती देऊन जाते. स्वप्न आणि जागृती या दोन्हीचीही अधिष्ठाता निद्राच आहे. माऊली सांगतात की स्वप्न आणि जागृती या दोन भिन्न परस्पर विरुद्ध गोष्टी आहेत. स्वप्न असेल तर जागृती नसेल आणि जागृती असेल तर स्वप्न नसेल. असे असले तरीही स्वप्न आणि जागृती या दोन्हीही गोष्टी निद्रेशीच संबंधित आहेत. या दोन्हीही गोष्टी निद्रेमुळेच होतात. निद्रा येताना स्वप्न घेऊन येते आणि जाताना जागृती देऊन जाते. स्वप्न आणि जागृती याचे आश्रयस्थान एकच आहे आणि ते म्हणजे निद्रा. सांगायचे कारण असे आहे की निद्रारूपी अज्ञान असले तरी काळजी करण्याचे कारण नाही. ही निद्रा स्वप्नरूपी भौतिक आकर्षण दाखविते हे सत्य आहे.
तथापि आपण अध्यात्म, सत्संग, साधना, उपासना आपल्याकडून नियमित सुरू ठेवावी. यथाकाळी हेच निद्रारूपी अज्ञान जागृत होऊन आत्मज्ञानात रूपांतरित होते. ओवी क्रमांक 10. जिती अविद्या ऐशी अन्यथा बोधाते गिवशी, तेची यथाबोधेशी निमाली उठी. अर्थात अविद्या भौतिकात रुतवून ठेवते, तथापि ती जेव्हा शांत होते तेव्हा ती अध्यात्माला पूरक होते. या श्लोकाचा मागील श्लोकाशी संबंध आहे. मागील श्लोकात माऊली सांगतात की स्वप्न आणि जागृती या परस्पर दोन भिन्न गोष्टींना निद्राच कारणीभूत असते. निद्रा येताना स्वप्न घेऊन येते आणि जाताना जागृती देऊन जाते. याचप्रमाणे अविद्येचे बाबतीत होत असते. याचा फायदा करून घेणे किंवा न घेणे हे आपल्यावर अवलंबून आहे. अविद्या ही आपल्याला फार वाईट प्रकारे भौतिकात रुतवून ठेवते, इतकी की करोडो जन्म येथे प्रलय झाला तरीही आणि त्यानंतर ती आपल्याला जन्ममरणाच्या दुर्दैवी फेऱ्यात गुंतवून ठेवते. इतकी ती महाभयावह आहे. तथापि जर आपण साधना, उपासना, अध्यात्म, सत्संग इत्यादी मार्गाने जीवनाची यात्रा करू लागलो तर हीच अविद्या शांत होऊ लागते. आपण ध्यान समाधीत जितके गहन उतरू तितकी ती प्रशांत होत जाते. याचे फलित भाग्यकारी असते. ती आपल्याला भौतिकामधून दूर करते आणि लुप्त होताना ती आपल्याला अध्यात्मात रत करते. ती काट टाकते आणि या अविद्येचेच रूपांतर विद्येमध्ये होते. आपण आत्मज्ञानी होतो. हरिओम.